एखादी व्यक्ती जर आपल्या चुकीच्या वागणुकीबद्दल कधीच गिल्टी फील करत नसेल, त्याला त्याबद्दल वाईट वाटत नसेल, ती व्यक्ती जर स्वतःची चूक मान्य करत नसेल, तर अशा वेळेस काय करायला पाहिजे? एकतर स्वतःची चूक न मान्य करणारी व्यक्ती ही कधीच बदलत नाही. उलट समोरची व्यक्तीच कशी चुकीची आहे हेच सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असतो. पण जर का तुम्ही त्याची अशी वागणूक सतत सहन करत राहाल, सतत स्वतःचा अपमान करून घेत राहाल, तर तुमचं शांत बसणं, समजून घेणं, माफ करणं सर्व काही निरर्थक आहे. अशा व्यक्तीला चुकून सुद्धा स्वतःच्या जवळपास भटकू देऊ नका. आणि जर का दुर्दैवाने ती व्यक्ती तुमच्या खूप जवळची असेल, तर त्याच्यामध्ये आणि स्वतःमध्ये एक स्पष्ट सीमारेषा आखा. त्या व्यक्तीविषयी खूप भावनिक होऊ नका. कुठल्याही विषयाबद्दल त्या व्यक्तीशी बोलताना स्वतःचं मत ठामपणे मांडा. हे करताना त्या व्यक्तीला जाणीव होऊ देऊ नका. त्याच्यामध्ये आणि स्वतःमध्ये एक सीमारेषा आखण्याचा प्रयत्न करत आहात. हे जर त्या व्यक्तीच्या लक्षात आलं, तर तो याबद्दल देखील तुमच्याबद्दल चुकीचं मत व्यक्त करून इतरांजवळ तुमची बदनामी करतच फिरणार. त्या व्यक्तीसोबत कुठलाही वाद झाला तर शांत बसा. वारंवार त्या गोष्टीचं स्पष्टीकरण देत बसू नका. कारण ज्याला सतत नाटकं करायची सवय आहे, तो आपली चूक कधीच मान्य करणार नाही. अगोदर तर स्वतःला दोष देणं थांबवा, कारण यात तुमची काहीही चूक नाही. या सर्व ट्रॉम्यामध्ये तुम्ही स्वतःचा आत्मविश्वास गमावून बसाल. एखादी दुर्घटना घडली तरी देखील तुमच्या वेदना जर ती व्यक्ती हलक्यामध्ये घेत असेल, तिथे पण तुम्हाला साथ देत नसेल, त्यावेळेस देखील तुम्ही एकटे पडत असाल आणि त्याची अशी वागणूक देखील तुम्ही सहन करावी असं जर का तो गृहीत धरत असेल, तर तुम्ही ते नातं तिथेच थांबवलं पाहिजे आणि त्या नात्यातून बाहेर पडलं पाहिजे. कारण जर का तुम्ही असा ट्रॉमा देखील सहन करत बसाल, तर तुम्ही स्वतःची मेंटल हेल्थ, स्वतःची फिजिकल हेल्थ सर्व काही गमावून बसाल. तुमच्यामध्ये कुवत आहे, नसेल तर तयार करा, स्वतःला सक्षम करा आणि त्या नात्यातून बाहेर पडा. आयुष्य खूप मोठं आणि खूप सुंदर आहे. ते अशा नालायक व्यक्तीसोबत वाया घालवू नका. तुम्हाला याबद्दल काय वाटते? कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.